तर तिथं गडचिरोलीला देखील अवकाळीचा फटका बसतोय। मक्याला विशेषतः मोठा फटका आहे। पहाटेपासूनच सोसाट्याचा वारा आहे आणि मुसळधार पाऊस आहे। पुण्यातही हाहाकार उडालाय। अवकाळीनं या ठिकाणी महिलेचा बळी घेतलाय। पावसामुळे झाडही उन्मळून पडलंय। दोघांना वाचवण्यात मात्र या ठिकाणी यश आलंय। मुसळधार पाऊस सांगलीतही कोसळतोय। विटा, पलूस, भिलवडी, इस्लामपूर या परिसरात अवकाळीचा तडाखा बसलाय। पुण्यात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत। पुण्यातील कोंढवा परिसरात वाहनांवर झाड कोसळले। मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणावर वाहनांचं नुकसान आहे। कोंढवा परिसरातील ज्योती रेस्टॉरंट या समोर वाहनं पार्क केलेली होती आणि त्यावेळीच हे मोठं झाड उन्मळून पडले। तर नाशिककरांची सुद्धा चांगलीच तारांबळ उडाली आहे। अवकाळीचा फटका नाशिकलाही बसलाय। अवकाळीमुळे शेतकरी मात्र हवाल दिले। तर पुण्यातील दत्त मंदिरामध्ये पाणीच पाणी परिस्थिती आहे। मुसळधार पावसामुळे मध्यवर्ती भागातील प्रसिद्ध दत्त मंदिरामध्ये पाणी शिरलं होतं। मंदिरात पाणी शिरल्यानं भाविकांची गैरसोय झाली आहे। सिंधुदुर्गातील काही भागातही अवकाळीचा तडाखा बसतोय। आंबोली, सावंतवाडी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।